शॉप सेटअपनंतर तुम्हाला ग्राहक जोडून घ्यायचा आहे. ग्राहकमध्ये जाऊन तुम्हाला ग्राहक जोडा यावर क्लिक करून ग्राहकाचं नाव, त्याचा मोबाईल नंबर आणि त्याचा पत्ता हा टाकून घ्यायचा आहे. जसं की मी नाव टाकलं आहे विकास पाटील आणि त्याचा मोबाईल नंबर टाकून घेतला आहे. एक ग्राहक एकदाच जोडून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी त्याचा पत्ता टाकते, त्याच्या गावाचं नाव टाकायचं आहे, जसं की मी इथे पुणे टाकून घेतलं आहे आणि ग्राहक जोडून घेतला आहे. आता माल यामध्ये जाऊन आपल्याला उत्पादन जोडून घ्यायचं आहे. तर मी माल यामध्ये जाऊन उत्पादन जोडा यावर क्लिक करून मी उत्पादनाचं नाव टाकून घेते, जसं की मी युरिया टाकून घेतलं आहे आणि त्याचा ब्रँड मीन्स त्याची कंपनी कुठली आहे ते पण टाकून घ्यायचं आहे आणि त्याची श्रेणी, जसं की मी खते निवडलं आहे आणि पिशवी किंवा बॅग हे निवडून सुरुवातीचा साठा दुकानात किती आहे तो टाकून घेतला आहे, जसं की 20 आहे आता बॅगा. त्यानंतर खालच्या टॅबवर क्लिक करून त्याची विक्री किंमत ही तुम्ही आधीच टाकून घेऊ शकता किंवा बिल बनवायच्या वेळेस पण टाकू शकता आणि उत्पादन जोडून घेतलं आहे मी इथे. त्यानंतर आपल्याला नवीन बिल क्रिएट करायचं असेल तर नवे बिल यामध्ये जाऊन आपण ग्राहक निवडा किंवा जोडा यावर क्लिक करून इथे तुम्ही नवीन ग्राहक जोडू शकता आणि जो जोडलेला ग्राहक आहे तो पण निवडू शकता, जसं की मी विकास पाटीलला निवडते. त्यानंतर इथे उत्पादन जोडा यामध्ये जाऊन सेम तसंच करू शकता. उत्पादन इथेही नवीन जोडू शकता किंवा जे उत्पादन तुम्ही आता बनवलं युरियाचं ते पण जोडू शकता. ते जोडल्यानंतर इथे तुम्हाला आता बिलचं माहिती दिसते, तुम्हाला किती नगात द्यायचं आहे ते पण, आणि जी किंमत तुम्ही ऑलरेडी जोडून घेतली होती 300 रुपये ती ऑलरेडी आहे. इथे आता मी पॅकेजिंग टाकून घेते, किती पॅकेजिंग आहे, हाफ kg किंवा 1 kg ते टाकून घेतलं आहे. त्यानंतर बॅच नंबर मी इथे टाकून घेतला आहे. त्याच्यानंतर त्यावरची एक्सपायरी इथे मी टाकून घेतली आहे, जसं की मार्च 28 मी टाकली आहे. त्यानंतर खाली जाऊन बघा, इथे तुमची किंमत आली आता 300 रुपये. त्यानंतर पेमेंट उधार रोख किंवा थोडे पैसे देऊन करायचं आहे. काही ग्राहक थोडे पैसे पण देतात, सो त्यामुळे उधार आहे म्हणून मी उधार क्लिक करून हे तुमचं आता माहिती बघून घ्या, बिल व्यवस्थित क्रिएट झालं आहे की नाही. त्यानंतर बिल तयार करा यावर क्लिक करून तुमचं बिल तयार झालं आहे. आता इथे तुम्ही ग्राहकाची सही घ्यायची आहे, जी मी टाकली ऑलरेडी, आणि इथे सेव्ह करा आणि बिल बनवा यावर क्लिक करून तुमचं बिल तयार झालं आहे. आता यामध्ये तुम्ही व्हॉट्सअप या टॅबवर क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअपला त्याला बिल शेअर करू शकता. जर काही ग्राहकांचं व्हॉट्सअप नसेल तर तुम्ही SMS या टॅबवर क्लिक करून त्याला SMS पण तुमचं बिल पाठवू शकता. किंवा तुम्हाला जर त्याची PDF त्याला पाठवायची असेल, PDF बघायची असेल, तर PDF या टॅबवर क्लिक करून तुम्ही त्याची PDF बघूही शकता आणि ती PDF त्याला फर्स्ट ऑप्शनला चूज करून व्हॉट्सअपला PDFs पण पाठवू शकता. ही PDF दिसते. त्यानंतर बदल करायचा असेल बिलमध्ये काही, तर बदल करा या टॅबवर जाऊन तुम्ही त्यात बदलही करू शकता, काही चुकलं असेल किंवा बिल डिलीट करायचं असेल, चुकीचं बिल असेल तर बिल काढा या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही बिल डिलीटही करू शकता. त्यानंतर इथे माल परत केला असेल, कोणी 2 बॅगा नेल्या असतील, त्याला 1 बॅग परत करायची असेल तर माल परत करा यावर क्लिक करून तुम्ही इथे दिसतंय, मी आता प्लसवर क्लिक केलं तर 1 दिसल्यानंतर 1 बॅग त्यांनी परत केली आहे असं दिसतं. माल परत करा यावर क्लिक केलं तर 1 बॅग परत झाली असं तिथे नोंद होते. आणि भरलं असेल बिल सगळं, उधारीचं आपण क्रिएट केलं आहे, सो भरलं असेल त्याने तर भरले यावर क्लिक करून तुम्ही भरलेलं दाखवू शकता. सो हे आहे बिल क्रिएट करायचं. त्यानंतर पुढचं आहे आपलं, आपण उधारी जर तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही उधारी या टॅबवर क्लिक करून तुम्ही त्या व्यक्तीच्या नावावर क्लिक करून त्याची उधारी बघू शकता. त्याला जर उधारी क्लिअर करायची असेल तर त्वरित पेमेंट म्हणून एक ऑप्शन आहे, त्यावर तुम्ही त्याची रक्कम टाकून ते पेमेंट क्लिअर करू शकता आणि त्याची रिसिप्ट तुम्ही त्याला व्हॉट्सअपला पण पाठवू शकता. त्यानंतर तुम्ही इथे उधारी या टॅबवर क्लिक करून बघू शकता की किती उधारी त्याची आपल्याला मिळाली आणि त्याच्यानंतर बिल कधी क्रिएट झालं आहे. त्यानंतर युजरची माहिती, त्या कस्टमरची माहिती तुम्ही इथे बघू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला मागील उधारी जर जोडायची असेल तर त्यासाठी तुम्ही एक प्रोडक्ट क्रिएट करून घ्या, जसं की मी क्रिएट करते मागील उधारी म्हणून. मी इथे टाकून घेते मागील उधारी आणि इथे मी खाली टाकते उधारी. हे तुम्ही मागची उधारी क्रिएट करण्यासाठी करू शकता. त्यानंतर इथे मी साठा टाकून घेते आणि उत्पादन जोडून घेते. आता मी इथे बिल क्रिएट करून घेते नवे बिल या ऑप्शनवर क्लिक करून ज्या ग्राहकाची मागील उधारी आहे त्या ग्राहकाचं नाव मी इथे जोडलं आहे, जसं की मी विकास पाटील जोडलं आहे. आणि त्यानंतर उत्पादन जोडामध्ये मी आता मागील उधारी हे जोडून घेते. त्यानंतर त्या ग्राहकाची मागची उधारी किती आहे हे मी टाकून घेते, जसं की मी इथे टाकली किंमत 5,000 रुपये त्याची मागची उधारी बाकी आहे, तर ती मी इथे टाकून घेते. आणि त्यानंतर ती उधार या नावावर क्लिक करून
मी बिल क्रिएट करून घेते. त्यानंतर इथे माहिती बघून घ्या बिलची की बरोबर सगळं झालं आहे का. त्यानंतर मागील त्यावर क्लिक करून इथे तुम्ही सही करून घ्या आणि बिल तुमचं क्रिएट करून घ्या. त्यानंतर इथे तुम्ही व्हॉट्सअप आणि SMS ला दोघी पाठवू शकता आणि इथे तुम्ही सगळं बघू शकता की किती एकूण उधारी किती आहे वगैरे सगळं काही. बिल्स किती क्रिएट झाले हे तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपण सेटिंग्स समजून घेऊया. सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही इथे दुकानाची माहिती बघू शकता. बिल सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही GST किंवा नॉन GST बिलची सेटिंग करू शकता. त्यानंतर तुमच्या दुकानात जर कोणी कर्मचारी कामाला असेल तर कर्मचारी या नावावर टॅप करून तुम्ही इथे कर्मचाऱ्याची माहिती भरून त्याला कुठल्या प्रकारच्या परवानग्या द्यायच्या आहे हे परवानगी बघून तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशनचा ॲक्सेस त्याला पण देऊ शकता तुमच्या दुकानातल्या कर्मचाऱ्याला. तर इथे मी सगळं कर्मचाऱ्याची माहिती भरून घेतली आणि त्याला कुठल्या प्रकारच्या परवानग्या द्यायच्या ते देऊन मी कर्मचारी क्रिएट करून घेतला आहे. त्यानंतर इथे तुम्ही भाषा निवडू शकता. मराठी, इंग्लिश किंवा हिंदी जी तुम्हाला सोयीस्कर पडेल ती भाषा तुम्ही इथे निवडू शकता. त्यानंतर इथे तुम्ही सहायता आणि योजनामध्ये जाऊन सबस्क्रिप्शन बघू शकता. तुमचं फ्री ट्रायल संपल्यानंतर सबस्क्रिप्शन इथे घेऊ शकता. त्यानंतर मदत व सहाय्यकमध्ये जाऊन तुम्ही आमच्याकडनं मदत घेऊ शकता. जर तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही व्हॉट्सअप थ्रू आमच्यासोबत चॅट करून तुमचे इश्यू सॉल्व्ह करू शकता. या पद्धतीने इथे सेटिंग्समध्ये